मलंगगडाजवळील बहुप्रतीक्षित फ्युनिक्युलर रेल्वे सेवा अखेरच सुरू झालेली आहे। त्यामुळे 2 तासांची पायपीट अवघ्या 7 मिनिटांवर आली आहे। तासाला बघा 1200 भाविक फ्युनिक्युलर रेल्वेतून प्रवास करू शकणार आहेत। पर्यटनाला चालना देणारी ही सेवा 24 तास सुरू ठेवण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे। तर या रेल्वेतून थेट आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव यांनी। अखेर बहुप्रतीक्षित असलेली मलंगगडावरची फ्युनिक्युलर रेल्वे सुरू झालेली आहे। त्यामुळे आता भाविकांचा मोठा ओघ सुरू राहणार आहे। या फ्युनिक्युलर रेल्वेसाठी आमदार किसन कथोरे यांनी मोठे प्रयत्न केलेले होते। त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। भारतामध्ये पहिली फ्युनिक्युलर मलंगगडला व्हावी हे स्वप्न घेऊन स्वित्झर्लंडवरून आपण हा प्रकल्प आणला होता। मी अंबरनाथचा आमदार असताना या प्रकल्पाला आपण दिशा दिली होती, पण मध्ये एजन्सीने ते काम थांबवलं, फायनान्शियली ते अडकले आणि त्यामुळं पुन्हा त्याच्यामध्ये काही परवानग्या वगैरे अडकल्या। आता आम्हाला खूप चांगल्या प्रकारची एजन्सी मिळाली। लातुरे कंपनींनी खूप चांगलं काम केलं आणि त्याचं आता पूर्ण प्रोसिजर होऊन भाविकांना, यात्रेकरूंना खऱ्या अर्थाने मार्ग मोकळा झाला। एका तासाला 1200 भाविक वर जातील आणि 1200 खाली येतील। त्यामुळं दिवसाला किती म्हणजे जर चांगल्या पद्धतीने चालली तर त्याला अजूनही दुसरे डबलची करण्याची तयारी आपली आहे। त्यामुळे इथं काही अडचण राहणार नाही। भाविकांना सगळ्यात चांगलं काम होऊन जाईल आणि विशेषतः पर्यटनाच्या बाबतीमध्ये वरच्या भागामध्ये आता हा मतदारसंघ आमच्या सुलभाताई गायकवाडांचा आहे। त्यांच्याबरोबर आम्ही दोघंही तिथं वरती डेव्हलपमेंटला लागणारा निधी राज्य सरकारकडून घेतला जाईल आणि पर्यटनाचा चांगला दर्जा दिला जाईल। मयुरेश कडव, साम टीव्ही न्यूज, मलंगगड।